वा वा. जरा मृदंगाचा आवाज थोडा मोठा द्या.
लोक घेऊन गेले. शिवशंभूचा साक्षात्कार आनंद तुमच्या लहरीमध्ये होता. भगवान गणेशांचं गाणं तुमच्या आवाजात आहे. पंढरीचा पंढरीनाथ तुमच्या गाण्याच्या निर्गुण निर्विकार प्रवासामध्ये नाचताना मी काय यांनी सुद्धा पाहिला. आणि सारा थकवा भगवा गेला. आता तुम्ही सगळे बसलेले, फक्त मी सोडू, कारण मला आईना बाईने कुणी का जाई. मी तुमच्या सुखात सुख मानणार आहे. तुम्ही मला आनंद देता, तुम्ही माझे लाड पुरवता, तुम्ही माझं कौतुक करता. तुमचे निमी, तुमचे निमी बरा दिसत सो. मी तुमच्यामुळे बरा दिसत आहे, नाही तर एरवी मला काय अक्कल नाही. येड मी येड आहे वय. पागल वक्ता हा पागलच असतो, येडपटच असतो, मूर्ख असतो इथे बसलेला. पण तुमच्यासारख्या बहुश्रुत समजदार शहाण्या आणि प्रसन्न वदनाने आणि प्रसन्न चेहऱ्याने आणि आनंदी डोळ्याने तुम्ही माझ्याकडे बघत आहात, म्हणून मला येड्याला जिथे शहाणपणा येतो त्याला कीर्तन असे म्हणतात. नाही तर आम्ही काय आहो, ज्ञानोबारांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर येरवी जरा चांगली म्युझिक दे ना आणखी. सरा सरा द्या द्या द्या. मी खूप सुरांचा वेडा आहे. हे आणखी थोडा वेळ गायला असतं तर मी ढसा रडलो असतो. माझे वडील बनशी पाटील वाबळे जुन्नर तालुक्यात एक वेगळे संगीतकार आणि वेगळं भूषण होतं. आणि ते त्यांच्या गाण्याच्या लबकी, त्यांच्या अनागती हे सगळं त्यांच्याकडून मला आलं आहे. आणि म्हणून मला माझे वडीलच खूप सुरेख गाणारे होते, म्हणून जेव्हा तुम्ही गाता तेव्हा तुमच्यात मला माझे वडील दिसतात. माझी या वडिलांची बोला, माझी या वडिलांची मिराशी गा देवा. मिराशी म्हणजे परंपरा, मिराशी म्हणजे घराण्याचं मोठेपण ज्याच्यामुळे वाढतं त्याला मिराशी म्हणतात. नाही तर एखादं म्हणाल माझा आहे बाप पेत होता मी वाड्याला पडतोय, आमची काही कमी मिराशी नाही. दारूये 14 रतन जीवाला घतन गोष्ट ऐकावी. साधू संत सांगती जगाला दारू न प्यावी. कुंभकर्ण की दारू प्याला युद्धाला गेला, तिकडच मेला परत आला. म्हणजे तुम्हालाही माहिती होय मला काय म्हणायचे ते. किती संगम जडवलाय भगवान शंकरांनी आपला. आपण किती मग्न झालो एकमेकामध्ये. श्रोता आणि वक्ता जिथे मग्न होतात त्याला वारकरी संप्रदायाचं कीर्तन म्हणतात. आणि एवढ्या सोहळ्यामध्ये एखादं मग्न होत नसल ना तर ते नग्न झालेलं बरं. ते हरभरे भिजवतात ना, हरभरे आपल्याकडे पूर्वी हरभरे भिजवायचे महाराज, गावडे महाराज. त्या हरभऱ्याच्या डेंगी असायच्या तांब्याच्या मोठ्या मोठ्या, त्यात या बाया सगळ्या हरभरे भिजवायच्या आहे ना.
सकाळी काढायच्या, त्यातले काही काही आतमध्येच म्हणायचे, नदीत बसून त्या डेंगीत बसूनच, मावशे गुड मॉर्निंग. अरे बाहेर ये म्हटलं, मी लायकीचाच नाही. का रे? मी भिजलोच नाही. अमृताच्या सागरामध्ये उड्या मारून डुंबून सुद्धा ज्याने तोंड मिटून घेतलं आणि परत वरती आला आणि म्हटलं, मी अमृत पेलोच नाही, मला मिळालंच नाही. आता मिळालं नाही का पेलं नाही हो? तसं श्रोत्यांनो, तुम्ही माझे मायबाप आहात. तुम्ही माझे मायबाप आहात. आणि ज्ञानोबरांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर, ये रवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू. मी काय मूर्ख आहे? मला काय कळतंय? तुम्ही शहाणपणा दिलाय मला, बांधलाय फेटा तुम्ही, एवढ्या मोठ्या आसनावर बसवलाय. मगाशी तुम्हाला पाय धुवायलाच माणसं पळत होती सगळे, भोसले महाराज, गुरुजी, त्यांच्या पत्नी, त्यांचा अख्खं घरदार. मी काय केलं, तो तांब्या घेतला त्यांच्या डोक्यावर वाटला. म्हटलं, असं काय करताय महाराज? म्हणलं, मी बाबा गाडगे बाबांचा भक्त आहे, मी लोकांची पूजा करतो, माझी पूजा करून घेत नाही. मी स्वतःच्या पूजा करून घेणारा नरकवासाला जातो. नवे नवे त्याने घेतलेली स्वतःची पूजा करून घेतली किंवा स्वतःची कीर्ती कानांना ऐकली तर तो जगतो, तोच नरकवास आहे, असं आम्हाला वारकरी संप्रदाय शिकवतो. टाळी कुठं वाजती? नुसते अशी डोलू नको ताई, टाळे वाजवा एकदा. असं टाळ्या वाजल्यानं बायांनो तुम्हाला त्याचा फायदा सांगतो. टाळी वाजली की मेंदूची शक्ती वाढते, हृदयाची ताकद वाढते, रक्ताभिसरण चांगलं होतं बरं का. इंद्रियांची हालचाल आणि चेहऱ्यावर रोज प्रसन्नता. किती कष्ट करा, टाळ्या वाजल्या पाहिजेत. पण भांडताना नको बरं का, तू अशी तुझं वाटुळ होई, त्या टाळीनं येड लागल. ह्या ईश्वरीय टाळीने तुम्ही सदैव आनंदी आणि प्रसन्न राहाल. म्हणून टाळी वाजवता वाजवावी. त्याने आमच्यासारख्या येडपाटाला शहाणपणा येतो आणि तुम्हालाही प्रसन्नपणा येतो, आहे की नाही? कीर्तन म्हणजे काय नुसत्या गप्पा नाही. सांगितल्या 2 जावयाच्या गोष्टी. सासूच्या घरात जावया घुसला, जावयाला आंधळे पण लागलं होतं आणि सासूच्या लुगड्याने त्याचा पाय बांधला. याचं पाचगळ सांगण्यासाठी जे कीर्तन नसतं, कीर्तनातले उच्चार चांगले असावे लागतात, किंवा ज्याचे उच्चार चांगले, गाणं चांगलं, सूरबद्ध, श्रोता शहाणा, समजदार, समजून घेणारा, नाही का, आणि सांगणारा त्या श्रोत्यांच्या प्रसन्नतेने अनुवाद गोड सुरामध्ये करतो, त्या समागमाला कीर्तन असे म्हणतात. कितीतरी व्याख्या सांगेल मी. ये रवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. आणि आणखी त्याच्या साध्या भाषेत सांगू का? येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, 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 वेड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, येड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी. थोडंसं सुगम संगीतची स्टाईल म्हणायचं, म्हणजे थोडंसं आपण
आपण जे क्लासिकल म्हणतो ना त्याने शब्दाला बाधा येते. शब्दाला बाधा न येता सुरावट करायची. हे बघा, वेड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, वेड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, वेड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी, वेड्याला बुद्धी शाण्याला सिद्धी. मुक्याला वाचा येईल खरी, 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 मुक्याला वाचा येईल खरी. मुक्याला वाचा येईल खरी, मुक्याला वाचा येईल खरी, मुक्याला वाचा येईल खरी, मुक्याला वाचा येईल खरी. बर का श्रोते मंडळी, सावधान आहेत ना. मुक्याला वाचा येईल खरी, मुक्याला वाचा येईल खरी. क्या बात है. मुक्याला वाचा येईल खरी, मुक्याला वाचा येईल खरी. शंभूदेवाचा प्रचार चला करूया घरोघरी, शिवनामाचा प्रचार चला करूया घरोघरी, शिवनामाचा प्रचार चला करूया घरोघरी. प्रचार चला करूया घरोघरी, शिवनामाचा प्रचार चला करूया घरोघरी, शिवनामाचा प्रचार हो हरी, शिवनामाचा प्रचार. शिवनामाचा प्रचार चला करूया घरोघरी, शिवनामाचा प्रचार चला करूया घरोघरी, शंभूदेवाचा प्रचार चला करूया घरोघरी, शंभूदेवाचा प्रचार चला करूया घरोघरी. वा वा वा. कसं माझं धाकटं पोरग आहे बरं का हे. अजून लगीन व्हायचे माझ्या लेकाचं, माझ्या लेकराचं अजून लगीन नाही झालं. कसं गोड आहे बघा ना. अजून दाढी काळे व्हायची माझ्या बाळाची. टाळे वाजवा महाराजांसाठी. किती सुंदर आहे. थोडं मागे बा. बालक बापाचे आता टिरगे, रिगुनी बापा ते जेवू लागे, की संतोषोणी वेगे मुखची ओढवी. ज्ञानोबा आणखी तुम्हाला तुमचा सन्मान करतात ऐकणाऱ्यांचा. सांगणारापेक्षा ऐकणारा किती मोलाचा आहे बघा, किती मोलाचा आहे. आता याच्यात किती स्टँडर्ड लोक आहे सगळे मोठे मोठे. यांनी तर आल्याबरोबर मला देणगी देऊन टाकली. धम्मदान अण्णांनी मांडवगणवरून आलेत. आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नाव कमवण्यासाठी नाही, नाव मिळवण्यासाठी नाही, फक्त गाडगे महाराजांच्या विचाराचं कार्य ज्यांनी केलं, उभे हयातभर श्रीमंती असताना सुद्धा ज्यांनी आपलं घरदार सोडलं आणि सर्वस्वाचा त्याग करून ज्यांनी उभ्या आयुष्यात आणि हयातीत लोकसेवा कीर्तनाच्या माध्यमातून केली, ते स्वानंद सुख निवासी शेलार मामा. त्यांचे पण मला वाटतं नातू जावई ना, जावई नात जावई पण आलेले आहेत. त्यांच्याही पण मी घरी कीर्तन केलं. आणि हे सगळे सोयरे आहेत. पण खरं सांगू, तुम्ही वाबळ्यांचे सोयरे आहेत. आता ते आमचे एक वाबळे कुठून आलेत, हे सुरेगावहून आलेत. भाऊ बंद आमचे. भाऊ आहे का बंद आहे मला पहिलं सांगा. भाऊ बंद झाला का लई त्रास होतो बरं का. म्हणून भावकीपेक्षा आणि भावबंधांपेक्षा पंढरीची भावकी सगळ्यात श्रेष्ठ आहे. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, ते माझे सोयरे
सांगात सज्जन सांगाती. हे माझे सोयरे हे उभे आलेले सगळे बसलेले उभे शंभूदेवाच्या साक्षीने विठ्ठल नामाच्या प्रचाराबरोबर माणुसकीने कसं जगायचं, मानवता कशी हवी, माणुसकी किती पाहिजे, स्त्रियांचं प्रबोधन झालं पाहिजे. लय टणटण वाटतं. माणुसकी कशी पाहिजे, स्त्रियांना सन्मान कसा दिला पाहिजे. जर एक पार्वती नावाची स्त्री कितीतरी प्राचीन काळी या पवित्र देशामध्ये पार्वती नावाची एक स्त्री प्रगट झाली होती. नाव होत पार्वती. काय नाव होतं बोला, महिलांनी बोला, पार्वती. अशी देखणी आणि सुंदर लावण्यवती अप्रतिम देखणी, आईबापाची लेक लाडकी अशी होती पार्वती, अशी होती पार्वती, अशी होती पार्वती. बोला बायांनो, पार्वती अशी होती, अशी होती, अशी होती पार्वती, अशी होती पार्वती. हो, परवा मी असंच म्हटलं, अशी होती पार्वती. एक पार्वती नावाची बाईच माझ्याकडे पळत आली. म्हणलं आजी का पळत आली? म्हणली मीच पार्वती. म्हणलं पोरगा काय करतोय? म्हणली शाळेतली कम्प्युटर चोरतोय. अरे ज्याने शाळेचा विकास केला, ज्याने शाळेची प्रगती केली, सरस्वती नावाची एक मैत्रीण भेटली त्या गणेशाला. त्याने तिला सांगितलं, अगं वेडे, लग्न करण्यात काय मजा आहे? अरे लग्न तर कोणी सामान्य माणसं करतात, असामान्य माणसानं लग्न करू नये सरस्वती. मग अरे कितीतरी लोक अज्ञानी आहेत, अडाणी आहेत, अशिक्षित आहेत, अशाक्षर आहेत, जात्यांध आहेत, धर्मांध आहेत. धर्माने आंधळे झालेत, जातीने वेडे झालेत, वर्ण व्यवस्थेलाच ते जीवन मानतात. ही वर्ण व्यवस्था तोडायची असेल, जाती व्यवस्था तोडायची असेल, जाती पाती मोडायच्या आणि माणसं जोडायची, स्त्रियांना सबल करायचं असेल तर सरस्वती आपल्याला इथे राजगुंडांच्या विरोधात प्रचंड मोठी लढाई करावी लागेल. म्हणून त्या सरस्वतीला ज्या गणेशानं सांगितलं, याच्यासाठी एकच गोष्ट उपलब्ध होईल की त्याने हे सगळे आजार बरे होतील. त्याचं नाव काय माहिती का? अतदीप भव. बोला एकदा सगळ्यांनी, मोठ्याने बोला. हे 3-4 हजार वर्षापूर्वी जेव्हा गौतम बुद्ध इथे प्रगट झाले, ते तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं, या साऱ्याला एकच औषध आहे की तुम्ही स्वयंज्ञानी बना. काय म्हटले बोला, मोठ्याने बोलायचं. स्वयंज्ञानी बनण्यासाठी आय वॉन्ट युअर एज्युकेशन. जे गाव में पढ़ाई है वो गाव में कभी लढाई नहीं होती. बरोबर आहे महाराज? आपण सगळे शिकलेले लोक आहोत. किती लोकांना माराल? शत्रू म्हणून किती लोकांना माराल? किती लोकांचे मुर्दे पाडाल? किती रक्तबंबाळी कराल? किती हिंसा कराल? असा जर कोणाचा धर्म असेल तर गणपती बाप्पा त्या सरस्वतीला सांगतात, आय डोंट लाईक रिलिजन अँड द कास्ट, आय लाईक ओनली वर्ल्ड अँड द पीपल्स. हे विश्व माझा परमात्मा आहे. बोला गण म्हणजे. मग आपलं रक्षण कोण करू शकतो? आपले कपडे खूप मळाल्यात, हे कशानं कळतं भोसले ताई, वाबळेबाई? आपले कपडे लई मळाल्यात, मनाला कोण सांगत? सोपं आहे ना हो. ज्ञान ज्ञान. कपडे मळाल्याचं काय झालं पाहिजे? कपडे धुवायचं ज्ञान झालं पाहिजे. भाकर खातोय का गौरीच्या शानाच्या गौऱ्या खातोय? साठाच्या पुढं गेलं ना एकदा, साठाच्या पुढं एक म्हातारं, मी त्याला भेटायला गेलो. ते माझे देणगीदार होते बिचारे.
पण त्यांना भेटायला गेलो. आयुष्यभर खूप जहाल, अतिशय तापट, वय झालं 60, बुद्धी झाली बाट. ते उपरनं चावीत होतं. म्हणलं बाबा काय करता? म्हणलं या जेवायाची येवतो या. नाही कळलं तुम्हाला? ते उपरनं भाकर म्हणून खात होतो. काय गेलं? काय गेलं? ज्ञान गेलं, बुद्धी नाही जात. बुद्धी तर काम करीत होती, बुद्धीला येड लागलं होतं. म्हणून गणेशानं सांगितलं, हे सरस्वती जन तरी देखे. हे एवढा गोड आवाज पाहिजे महाराज. मला ते विको सोडला ना, मला तर त्रासच होतो आणि शब्दही आठवत नाहीत, खरं सांगतो. जन तरी देखे गुंतले प्रपंची, जन तरी देखे गुंतले प्रपंची, जन तरी देखे गुंतले प्रपंची, जन तरी देखे गुंतले प्रपंची. भोळी भाबडी माणसं आहेत. असा हात केला की लगेच थांबायचं. ही भोळी भाबडी माणसं आहेत. संसाराच्या दुःखात पाशात अडकलीत. त्यांनी संसार नसता केला तर एवढी गर्दी झाली असती का? एवढी पोरांची. त्या संसारासाठी, प्रजोत्पादन करण्यासाठी एक घर सोडून दुसऱ्या घरी आल्या की नाही? मनाजोगा नवरा नव्हता तरी पहिल्या दिवशी नाव घेतलं. त्या गावातल्या म्हाताऱ्या नवरी आल्यावर तिच्या भोवती साखर घेऊन, आहे का इकडे पद्धत? नवरी बघायला जातात ना वरातीच्या आधी, बाई नाव घे, बाई नाव घे. बाईने असं लग्नाच्या त्या मुंडावळ्यातून नवरदेव पाहिलं तर भला काळा कवीन डांबराचा मावस भाऊ. आई बाया म्हणली हा मला नवरा करून दिलाय. पण पूर्वी आई वडिलांना विरोध केला जात नव्हता. काय पोरींनो, बरोबर आहे? आषाढी एकादश सगळ्या महिलांनी, आषाढी एकादश, आषाढी एकादश, धनी सोडी ती बारस, धनी सोडी ती बारस, तात्यान बाई माझ्या, नानान बाई माझ्या, वर पाहिला सरस, वर पाहिला सरस. तिने शेल्यातून पाहिलं, बाई एक डोळा गाडीचा चाका एवढा. एक डोळा इकडं पाहिलं का? ब्राह्मण बुवा म्हणाले नवरदेवाला, बाळा सर्वांना नमस्कार कर. त्याने असा केला, नमस्कार. नवरदेवाच्या आईनं, नवरीच्या आईनं नवऱ्याच्या आईला विचारलं, बाई तुमचं पोरग वर पाहत आहे खाली हात जोडीत आहे? ती म्हणली, माझ्या लेकाला वर पाहिल्याशिवाय खाली दिसतच नाही बाई. तरी सुद्धा संयमाच्या अग्नीवर आयुष्याच्या संविधा ज्यांनी वाहिल्यात त्या माझ्या माता भगिनी आहेत. भयंकर संयम, भयंकर समजदारी, भयंकर सहनशीलता जी तुमच्या माझ्या पुरुषांमध्ये नाही, तेवढी प्रतिष्ठा आणि सहनशीलता ज्यांच्यामध्ये आहे तो हा सगळा नारी समाज आहे. बरोबर आहे? ती काय म्हणते, आषाढी एकादश, धनी सोडी ती बारस, आणि बाईन वडिलांनी माझ्या वर पाहिला सरस. तो सरस वर वर पित होता खीर, इकडून वगाळ इकडून वगाळ, काळा खैसच्या खैस, तुमच्या केसापेक्षा काळा, डांबराचा सक्का मावस भाऊ एवढा काळा कुळकुळी, नाक पाव तो पपई एवढं,
आणि नागपुडी पावा तो एका एका नागपुडीत बाई एक एक चुकू जाईल. हा आणि नवरी पावा तर शेकाट एवढी, शेकाटा कळतो ना, उंच. ए मरशील गय. हस बाई हस, हसलंच पाहिजे. हसल्याने हार ताट्याक येत नाही, कळलं का. आणि आतल्या आत तुम्ही आतमध्ये किती काय काय माणसं अजिबात नाही, किती विनोद होत बर का. काही काही माणसं पटकन बघा ना या मावशीसारखी, अगं बाई पदर काढ नाही तर माझे येईल, हे साहेब मला जेलमध्ये घेऊन जातील. हे प्रमुख आहेत ना दादा, आयोजक आपल्या सप्ताहाचं. असं ना, प्रणाम दादा तुम्हाला. पण मी तुम्हाला घाबरतोय हो. मनसुख महाराज माझे गुरु आहेत. मला थोडा प्रतिसाद द्या म्हणजे माझ्या अंगावरचा काटा जाईल. म्हणजे मी पण तुमच्या घरी येईल ना. टाळी काय हो, मग तुमच्या घरी एका महाराजाची आणखी वाढ होईल. आता मला महाराष्ट्र राज्य सरकारने 1 लाखाचा पुरस्कार दिला उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून. कारण मी सामान्यांशी बोलतो. सामान्यांशी न बोलणाऱ्या विद्वत्तेला काय किंमत आहे असा माझा गुरु मला सांगत होता. बरोबर आहे ना. म्हणून मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परम कथयन्तश्च माम नित्यम तुष्यन्ती च रमन्ती च. तिथे भगवान म्हणतात येतो आणि गुप्त रूपाने यांच्या रूपाने नाचतो. ते असे देव उभा, 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 ते असे देव. एक या पे बघा, ते असे देव उभा, 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 ते असे देव उभा. जैशी समचरणाची शोभा, ते असे देव उभा, ते असे देव उभा, ते असे देव उभा, ते असे देव उभा. तैसी समचरणाची शोभा, जैशी समचरणाची शोभा, ते असे देव उभा, ते असे देव उभा, ते असे देव उभा, ते असे देव उभा. कशा आहेत निघाल्या या दोघी पोरी आणि मी म्हातारी बाई. निघाल्या गोकुळच्या गवळणी, निघाल्या गोकुळच्या गवळणी, निघाल्या गोकुळच्या गवळणी. पुरुषांनी बोला, निघाल्या हरी हरी. निघाल्या डोईवरी माठ घेऊनी, डोईवरी माठ घेऊनी. बोला नटल्या नटल्या थटल्या, नटुनी थटुनी निघाल्या, निघाल्या गोकुळच्या गवळणी, निघाल्या गोकुळच्या गवळणी, निघाल्या गोकुळच्या गवळणी, निघाल्या.
निघाल्या 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 काय विकायला निघाल्या? बोला ना, कोण म्हणलं दारू विकायला निघाल्या? म्हणून कसं कसं किती किती काय काय बोलावं असं झालं गावडे महाराज मला. तुम्ही बहु श्रोते आहात, ज्ञानी ते भरतर्षभ. अर्तो बोला, सगळे बोला. अर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. असे एका एका अधिकाराचे एका चढ एकन बापा चढ लेख आहेत. श्रोते, मला वाटतं आजची रात्र संपोच नाही, हा ना. आणि माझ्या बहिणींनो, या आईलही हसली. हसण्याने आरोग्य वाढतं, पण कधी ईश्वरीय आनंदाने हसल्यावर आरोग्य, आणि दुसऱ्याचं दुःख पाहून हसल्यावर आरोग्य कमी नाही. धर्मशाळेचा खांबळाच मोडतो, एक बांबू मोडतो. तेवढ्यावर नाही राहत गे गंगू. अगं धर्मशाळेचा दरवाजा वाकत आणि मग निघाली 16 तारखेच्या काल्याला. कुठं ग? काल्याला. लोक जेवूनही गेली तरी हिचा काला तिथं झाला. म्हणून प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशुः बुद्धिः पर्यवतिष्ठते. लई घाई झाली आणि माझा बाबा एकटाच म्हणत होता. त्यांचं पाठांतर आहे म्हणून ते दोघेच म्हटले आणि हे बाकी सैरभैर झाले. एवढं घाईने असते वय, आम्हाला शिव्या देता येतात का? हे येतंय काय? मी आमच्या वाबळे सरांकडं तुमच्या आशीर्वादाने श्रीमद भगवद्गीतेवर पूर्ण 700 श्लोकांची मराठी गीता केली कोरोना काळात. सर कसं वाटलं वाचलं ना तुम्ही? त्या 2000 प्रती संपून गेल्या होत्या. एकच प्रत कोणाकडे तर राहिली, तुम्हाला दिली होती मी. निहत्य धार्त राष्ट्रान्न का प्रीती सा जनार्दन. पुढे पापमेवाश्रयेदस्मान हत्वैताना तताईनः. या आताताई धृतराष्ट्राच्या पोरांना मारून, हे भगवान जनार्दना, हे केशवा, मला काय मिळणार आहे? मला काय प्रीती? का प्रीती सा जनार्दन. काय मला प्रीती म्हणजे काय आनंद मिळणार आहे? काय सुख मिळणार आहे मला? कारण का? पापमेवा आश्रये. पापाच्या आश्रयाला उभे राहिलेले हे कौरव आता ताई आहेत. मी आणि माझ्याचं येडेपण त्यांना लागलंय. हमारा धर्म बहुत धोके में है, धोके में है, धोके में है. पहिला धर्म तर कळू द्या. धर्मच नाही कळला तर धोका कसा काय कळल? हा, धोक्यात कोण आहे? जर मला माझा आत्मा कळला नाही, चैतन्य कळालं नाही, माझा श्वास कळाला नाही, हो, मला जगवतोय कोण त्याचा मला शोध घेणारा माझा धर्म आहे. असा एकदा धर्म कळाला का कोणताच धर्म जगातला धोक्यात येणार नाही. हे आम्हाला वारकरी संप्रदाय शिकवतो. म्हणून गीतेच्या शेवटच्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मे म्हणाले, अर्जुना, लय दंगाई करू नकोस, लय धोकाही करू नकोस. मग काय करू? सर्व धर्मान, बोला मोठ्याने बोला, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम
टाळी बाबांसाठी, या दोघांसाठी. शरणं व्रज. बाबा रे, स्वर्ग, मुक्ती, मोक्ष, वैकुंठ, बर का अण्णा, दॅट्स रॉंग फिलॉसॉफी असं गीतेनं म्हटलं बरं. म्हणून या मोक्ष मुक्तीतून तुझ्या डोक्यात ज्या धर्म अधर्माच्या कल्पना निर्माण झाल्यात, कोटी देवदेवता तुझ्या डोक्यात शिरल्यामुळे तुझ्या डोक्यात जे आज्ञा निर्माण झाले, कारण त्या देवदेवतांचा अर्थ तुला बोला माहीत नाही, बोला. त्यामुळे तुझ्या डोक्यात जे धर्म अधर्माच्या गोष्टी आल्यात ते छोड दे. काय सांगितलंय? सोडून टाक. आणि माम एकम शरणं व्रज, मला एकट्याला शरण ये. मी एकटा कोण आहे? यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तव. ज्याला येते त्याने म्हणा, यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः दिव्यैस्तवैर वेदै सांगपदक्रमोपनिषदैर गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः पुंडलीकवरदा. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ शंकर भगवान की, पार्वती माता की मंगल मूर्ती. आज या 3 गोष्टींचा थोडक्यात आपण अर्थ बघणार आहोत. शंकर पार्वती, किती सुंदर आहे ती पार्वती. मगाशी सांगितलं ना, काय म्हटलं? नवरा मनाजोगा नसताना सुद्धा नवऱ्याच्या प्रपंचाची पंढरी सजवण्याचं धाडस 2 पोरं 2 पोरी कॉम्प्युटर इंजिनियर बनवल्या, IT इंजिनियर बनवल्या, प्रांत आणि कलेक्टर मुली बनवल्या आणि ऑफिसर मुलांना बनवलं एका चुकू एवढ्या नागपुडीवाल्या बाईच्या नवऱ्याच्या बायकोनी. मग ती काय म्हणली? महादेवाच्या पिंडीवरती बाई बेलवा ते वाकून त्या काळ्या टमराळ्याचं नाव घेते, तुमची मर्जी राख. म्हणून स्त्री म्हणजे काय? गीतेच्या 4थ्या अध्यायात सांगितले, संयम अग्निषु जुहती. संयमाच्या अग्नीवर आयुष्याच्या समिधा ठेवून जी सासर घरी जळायला आली, परत माघारी जाणार. बोला बायांनो, माघारी जाणार. एका बाईला विचारलं, बाई तुला पोरं किती आहेत? ती म्हणली, मी 6 महिने माहेरी असते, 2च महिने सासरी असते. मग तुला पोरं बाळ कधी होतील? म्हणली, होतील आणखी 10-15 वर्षांनी. होतील का ग बायांनो, माझ्या आयांनो? आदर्श प्रजोत्पादनासाठी विवाह असतो. विवाह म्हणजे मजा नाही. मग तर जनावर पण नाही का, पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगिती, कोणी एक उपजता मरती. आंधळे होतात, बैरे होतात, पांगळे होतात, मुकी होतात. कुत्र यष्टी खाली गेलं, मग त्याचा दावा घातला काय कुत्र्यांनी? कुत्र्या रडल्या काय त्या नवऱ्यासाठी? माझा नवरा गेला वय, अरे खंडोबा तुला कुठं बघू रे म्हणले काय? काहीच नाही. मेलं तिथं सडलं, दावा नाही, पावा नाही, श्राद्ध नाही, पितर नाही, कुच्च नाही. पशु काय पाप पुण्य जाणीती. आणि म्हणून पाप पुण्याचा विचार ज्याच्या मनाला शिवला तोच श्रोता होऊ शकतो आणि त्यालाच वक्ता सांगू शकतो. नाहीतर काय गमती जमतीला आलेल्या लोकांचा काय फायदा आहे त्याचा? गर्दी नाही चाहिए, दर्दी चाहिए, विजू महाराज. बरोबर आहे. आणि म्हणून माझ्या बहिणींनो, शंकर भगवान म्हणजे मेकअप नाही, कळलं का? जो कधीच मेकअप करत नाही तो शंकर भगवान. मग तुमच्यात पण शंकर असतील.
ते जे मूर्ती कधी बोलते का आपल्याशी, आपण त्याच्याशी बोललं पाहिजे. बरोबर आहे महाराज. ते भगवंताचं स्मारक आहे, आपण बनवलंय. ते कशासाठी बनवलंय? ते नुसतंच पाणी वतन, नुसतंच पाणी वतन, नुसतं दुष्काळ पडला आणि वत पाणी नाही. असू द्या, भोळा बाबडा आहे, खरं आहे त्यांचं. भगवंताची मूर्ती जशीच्या तशी स्वच्छ हेल्थी, कपाळाला गंध लावली. मगाशी पाहिली मी सजवलेली, किती गोड आहे. लांबूनच पाहिलं पाहिजे खरं. काय काय माणसं ते जे आता सजवलंय ना, तिथं जातात, ते गंध लावला का त्याला बुक्याने काळं करून टाकलं. एक बाई पांडुरंगाच्या देवळात गेली, दिसना इसम कुठं आहे, बस हा ना. ऐक ना मावशी, आणि तिला दिसत नव्हतं तिला बरं का. तिने काय केलं, बुका घेतला, रकमायच्या नाकातच घातला. म्हणून हे बुक्के व्हायचे नाही कधी. ब्राह्मणांनी, पुजाऱ्यांनी, गुरुवांनी सजवला ना एकदा देव, तो काय करायचा माहिती का, विटेवरी हा महिलांनी, कोणत्या महिलांनी माहिती का, त्या बॉक्सच्या मागच्या, आणि जीव लावून बरं का, पण जीव काढून नका म्हणत, एखादी जाईन वर. अगदी मोकळ्या मनाने मागच्या सगळ्या विटेवरी हा, विटेवरी हा. काय समुद्र आहे ना माझ्या बहिणींचा, मोराचा पिसारा फिरला. विटेवरी हा, विटेवरी हा, उभा विठ्ठल, उभा विठ्ठल. डोळे भरून पाहिला, पाहिला, डोळे भरून पाहिला, पाहिला. बघा मला इथून एक बाय, आता कवर म्हणत्या, हे बघा मला इथून एक बाई दिसती साहेब, ती नुसती अशीच. अगं बाई तूही म्हण, तुझंही कल्याण होईल. एवढा मोठा मंडप, एवढी साऊंड सिस्टीम, एवढे सुंदर गाणारे, एवढे श्रोते, आणि यांच्यात तुला म्हणण्याची संधी मिळाली. घरी म्हणून कोण बघायचे आपल्याकडे. घरी गेली आणि बसली भाकरी करीत, डोळ्या भाराने पाहिला. काय पाहिला, तवा गेला ना बाहेर. सगळ्यांनी म्हणा, आणि जिला येत नसन ना तिने नुसतं तोंड हलवा. बरोबर आहे की नाही, सामील व्हा. काय म्हणतात त्याला, विटेवरी हा, विटेवरी हा, उभा विठ्ठल. डोळे भरून पाहिला, आज माझ्या मनी आनंद झाला. बोला, आज माझ्या. आता बाबा पेपर दोन गटाने लिहिलाय, नापास कोण करायचे ते तुम्ही ठरवा. पण मी दोघींनाही पास करून टाकेल, पण तिकडचा आवाज जोरात आहे. पण हा बघा ना, आज माझ्या मनी आनंद झाला. बघा चांगलं म्हणलं का आणखी मजा करते. हो, विद्यार्थ्याला वाईट म्हटलं ना, विद्यार्थी मास्तरला दगडाने हाणील. विद्यार्थी म्हणलं ना मूर्खाला सुद्धा, तू चांगला आहे, चांगला आहे, सर तुम्हाला सफरचंद आणल्या. तसं बघा ना माझ्या बहिणी किती गोड म्हणतात. विटेवरी हा, उभा विठ्ठल, डोळे भरून पाहिला. काय डोळे भरून पाहिलं, पाहिलं ना. डोळे भरून पाहायचं आहे का नाही, का तिच्या बोका नाकात बुका घालाय, कुठं हारच घाल, कुठं बुकाच लाव. काही बाया त्या आंबाबाईला जातात ना, हात थरथरतो. हे बघ असं असं ती देवी म्हणते, अगं माझं नाकात कुठं घालीत, नाकात कुकू,
डोळ्यात हळद आणि कपाळाला काहीच नाही, मोकळी. म्हणून देव हा पुजाऱ्यांनी सजवल्यावर त्याच्याकडे डोळे भरून पाहिलं पाहिजे, त्याचा आकार पाहिला पाहिजे. तो कसा गोल आहे, गोल. महादेवाची पिंड कशी आहे खालून? गोल आहे का अशी इकडे निमुळती आहे? खरं सांगा मला, अण्णा कशी आहे? गावडे महाराज नाही ना, अशी गोल आहे तिकडनं आणि अशी इकडे येते की नाही, अशी सरळ. हा माऊलीच्या आईच्या प्रजनन स्थानाचं केंद्र आहे ते. प्रजनन केंद्र आहे महिलांचं, म्हणजे ते आईचं स्वरूप आहे. आणि वरती जी शिळा आहे ना, ते पुरुष लिंग प्रजोत्पादन स्थान आहे. वरती वडील दाखवलेत आणि खाली आई दाखवली. आई वडिलांच्या समागमाने जर त्यांचा आहार चांगला असेल, बेलासारखा. बेल हा पवित्र आहे. बेल आयुर्वेद लक्षण आहे. बेल 100 रोगांना बरा करतो. आता मला पण डायबिटीज आहे बरं का, पण मी रोज बेलाची पानं महादेवाच्या पिंडीवरून घेतो. ती स्वच्छ मिठाच्या पाण्यानं धुतो आणि मग ती मी मिक्सरमध्ये बारीक करतो आणि चहाच्या गाळणीत गाळून मी पितो. मला काय असा आजारी बिजारी वाटतोय का? अहो, मी 70 वर्षाचा येडा आहे, पण मला वाटतं मी अजून बारीकच आहे. कारण मी बारीक पोरांमध्येच राहतो. का हो सर? मी पोरांमध्ये राहतो ना. हजारो पोरं माझे चेलेत, हजारो, महाराष्ट्रभर बरं का. माझ्या बहिणींनो, बेल जिला आई आणि वडील चांगलं व्हायचंय आणि जिला आपल्या पोटी गणेश नावाचं ज्ञान नावाचा गणेश जन्माला घालायचा आहे, त्या आई वडिलांनी शुद्ध सात्विक पालेभाज्यांचा आयु सत्व बलारोग्य. नाही, आता एवढं म्हणल्यावर रात्र होईल ना जेवायचं आपल्याला. आयु सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना रस्याः स्निग्धाः स्थिराः आहारा सात्विक प्रियाः. पुढे काय सांगितलं माहिती का? कटवं ललवणा तीक्ष्ण तीक्ष्ण वृक्ष विदायिनाः आहारा आहारा राजसस्येष्टा दुःख शोकामय प्रदाः. रोगाला निमंत्रण घ्यायचं असेल तर आंबट खा, खारट खा, लय मीठ प्या, आपोआप डायबिटीज होईल. आणि म्हणून आहार आणि शंभूदेवाची जी खालची जी साळुंक आहे ती माझी आई आहे आणि वरचा जो बाबा आहे ना तो माझा बाप आहे. मी आई वडिलांची सेवा करील असं शंभूदेवाला नमस्कार करून जो म्हणेल ना त्याचंच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तर इथं हातात टाळ आणि आईबापाचा काळ. खरं आहे ना, तिचं काय खोटं आहे का? अवसळ कीर्तन मला तिने शिकवेले. आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईल खांद्यावरी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करे, पुंडलिक काशी यात्रा करे, पुंडलिक काशी यात्रा करे. रोईदास चांभार, रोईदास चांभार, भक्तीचे महान. कुठे व वारकरी संप्रदायामध्ये धर्माला आणि जातीला महत्व आहे का? सर्व धर्म समावेशक असणारा जगातला पहिला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. प्रत्येक जातीच्या महापुरुषाला संत बनवणाऱ्याची शक्ती ज्या संप्रदायात आहे त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. रोईदास चांभार, भक्तीचे महान. रोईदास सा लागे नाव माझा महाराज.
सा लागे ना माझा. रोईदास चांभार भक्तीचे मान. पण काय केलं त्याने? आई बापाला पाळण्यात निजवून. बोला, आई पाळण्याची दोरी शेंडीला बांधून. आई बापांच्या पाळण्याची दोरी त्याने शेंडीला बांधलेली आहे. चप्पला सांडायचं काम करतो. मनुष्य कोणत्याही धर्मात जन्माला येऊ दे, तो कोणत्याही जातीचा असू दे, त्याचं कोणतंही कर्तव्य उंच नीच असू दे, पण त्याच्या भावना आणि प्रेम उंच असेल तर तो मोठा होऊ शकतो, असं ज्ञानोबारायांचा संप्रदाय आम्हाला शिकवतो. नाही जन्मानि ज्येष्ठत्वम ज्येष्ठत्वम गुण उच्यते गुणात गुरुत्वम आयाती दधी दुग्धम घृतम यथा. मनुष्य जन्मानं मोठा नसून तो कर्मानं मोठा होऊ शकतो. शंभू देवाकडे पाहताना, शंकर पार्वतीकडे पाहताना ते निर्गुण आणि निर्विकार रूप आहे. ती साळुंका आणि जे लिंग आहे ना, ते आई बापाचं रूप आहे. शंकर माझा बाप आहे, पार्वती माझी आई आहे आणि मी गणेश त्यांचा पुत्र आहे. अशा प्रत्येक मुलाने विचार केला तर आई बापांना वृद्धाश्रमात जायची वेळ येणार नाही. अरे काही काही लोकांची पोरं शहरात आणि आई बाप घरात मरून पडली तरी शहरातला पोरगा बापाकडे जात नसेल तर तुमच्या माझ्या टाळ आणि पखवाज बडवण्याला काय अर्थ होणार आहे? पाळण्याची दोरी शेंडीला बांधून, शेंडीला बांधून. काय करतोय तो रोहिदास चांभार? प्रत्येक टाक्याला विठ्ठल भक्ती करी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा, हे पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी. यांच्या पोटाला यावा, पण या जन्मात नाही, पुढच्या जन्मात. अजून तुमचे लग्न व्हायचे आहेत का? झाल्यात? झाल्यात? मग मरू का मी? बर का महाराज, नावकरी बिवकरी काय महत्वाचं नाही. नावकरीपेक्षा गावकरी महत्वाचं आहे. एकत्र राहू, मतभेद सोडून जगू, धर्मांचे भेद करणार नाही, जातीचा भेद करणार नाही. मला बरंच वाटलं इथे काल्याची पंगत चर्मकार समाजातील सर्व बांधवांची आहे. यातच या गावाचा मोठेपणा मला कळाला. कोराळा गाव परगाना, कोराळेच ना, कोराळे गाव परगाना, कोराळे गाव परगाना. शंकराच्या दरवाजावर मोत्याचा पाळणा. आता त्यांना शंकराच्या दरवाजावर मोत्याचा पाळणा. हलवा ग सयानो, हलवा ग सयानो, हलवा ग. तुम्ही घ्या ना भोसले साहेब. हलवा ग सयानो, आमच्या गावडे बाबांकडे. हलवा ग सयानो, हलवा ग सयानो. गणेश मी गुंतले कामाला. बारीक वाजवा. गणेश बाळाला मी गुंतले कामाला.
कोराळेगाव लवणी, कोराळेगाव लवणी, शंकराच्या दरवाजावर मोत्याच्या ववनी, मोत्याच्या ववनी, मोत्याच्या ववनी. आता तुम्ही मंडळी, हा पुरुष मंडळी, हलवा ग सयानो, हलवा ग जीव काढून म्हणा गणपती रायाला, गणपती बाळाला, गणपती बाळाला, गणपती बाळाला मी गुंतले कामाला. सोमनाथ महाराज, गणपती बाळाला मी गुंतले कामाला. हे पिल्लू कोण आहे हो? हा ये, अरे बाबा हा माझा नातू आहे. आईसा पुत्र देई देवा. अरे मग देव म्हणजे तरी काय? भक्तानं भक्ती करावी. त्या भक्तीला वश होऊन देवदेवतांना अवघ्या विश्वाला निर्माण करणारा. बाळा तुझं नाव काय? रुद्र. वा. पप्पांचं काय नाव? आडनाव? मला माहिती तुला विचारलं. अरे भाऊ तुझा शेमुडे कोणी चाटून खाईल. काय अप्रतिम लावण्य सुंदर आहे. किती चॉकलेट बॉय, गुड बॉय, व्हेरी नाईस बॉय अँड द हँडसम बॉय. तो कोणाच्या पोटी जन्माला आलाय? एका श्रीमंत आणि साध्या व्यक्तीच्या पोटी जन्माला असा सुपुत्र येतो. म्हणून 33 कोटी देवांना ज्याने निर्माण केलं, ऋषी मुनी साधू संत कृपावंत, माझ्या बहिणींनो तुम्हाला पुरुषांना, या सगळ्या गायकांना, वृंदांना वाजवणारा माझ्या सहित वृक्ष लता पता वल्लरी वेलींना, डोंगर दर्यांना, जला नद्या गंगांना, समुद्राला, पाण्याला, वाऱ्याला, चंद्राला, सूर्याला ज्याने निर्माण केलं, तो एवढा मोठा जो परमात्मा आहे, तो जर भक्तिभावानं गणेश महाराज, दत्ता महाराज, एक एक्झाम्पल म्हणून देतो हा, तुमच्यासारखा सात्विक, ज्ञानी, श्रीमंत, काबाड कष्ट करून मिळवलेली श्रीमंती, त्या श्रीमंतीचा सदुपयोग करणारा तुमच्यासारखा महात्मा, त्याला गीतेमध्ये असं म्हटलंय, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा. या असा महात्मा सुदुर्लभा. आणि मग त्याने केलेली प्रार्थना तो व्यापक परमात्मा ऐकतो. कळलं ना? देव वेगळा आहे बरं का, आणि देवी देवता वेगळ्या आहेत. हे ना अंबाबाई, जोगाबाई, काळूबाई, राळूबाई, माळूबाई, आय ओ आय ओ आय ओ, बघ रे बालका, तुला ना मला ना, तू मी तू मी. लोक म्हणतात लय कडक वार रे. असा येडेपणा केला का लय कडक वार म्हणतात. बघ रे बालका, तुझ्या अख्ख्या घराचा खाना खराब करून टाकील. या आमोशेला जर 5 बोकडे कापले नाही तर तुझ्या आईन बाप मरून जाते. तुकोबाराय काय म्हणतात? तयांच्या स्वाधीन बोला दैवते असती. तुझी भाऊ कसे आहे तुकोबाराय? म्हणजे तुका इज अ व्हेरी ग्रेट फिलॉसॉफर, महान तत्ववेत्ता आहे. मोठा अभ्यास करून, समाजाचा अभ्यास करून त्यांनी आव्हानात्मक अभंग लिहिलेत. जिथे जिथे समाजाला फसवणारे तयार झाले, त्या फसवणाऱ्यांच्या विरोधात लढाई ज्याने केली तो सत्यशोधक संत तुकाराम महाराज आहे.
हे म्हणताना दादा नाही वाजवायची पेटी, मी म्हणताना वाजवा. तयांच्या स्वाधीन दैवते असती, तरी का मरती त्यांची पोरे. इम्पॉर्टंट अभंग आहे, वाचा एकदा तुकोबांचा गाथा, भलतं सलतं काय वाचण्यापेक्षा. हो, एका करती गुरु गुरु भवती भारू शिष्यांचा. आता पाहिलं ना उत्तर प्रदेशात काय चाललंय, बिहारकडे 24-24 आणि 25-25 वर्षाची पोरं बाबा झाल्यात आणि ते आपल्या मनातलं ओळखतात. येडपट आपण आमच्या मनातलं ओळखलंय. अरे आमच्या मनातलं आम्हालाच ओळखा ना, तर ते को ओळखायचं. म्हणून अंधश्रद्धेचे भूत मरू दे, कष्टकरी हा सुखी होऊ दे, इडा पिडाया टळून जाऊ दे, जग आनंदात न्हाऊ दे, जग आनंदात न्हाऊ दे, हो जग आनंदात न्हाऊ दे, जग आनंदात न्हाऊ दे. बरोबर आहे ना. म्हणून श्रीमद भगवद्गीता इज अ लाईफ बुक. हा म्हणणार ना मी, मला तर शंकर माझा लाडका देव आहे की जो विठ्ठलाच्या मस्तकावर आहे, माथ्यावर बसलाय, वर भजन करतोय. तो शंकर म्हणजे कोण माहिती आहे का? शंकर म्हणजे आई आणि बाप. विठ्ठल आपला विठ्ठल देव आहे, तो आई बापांचा भक्त आहे. त्याने डोक्यावर आई वडील घेतलेत महादेवाच्या रूपानं. सगळ्यात मोठा देव म्हणजे आई वडील आहे की नाही माझ्या बहिणी? मला काय सांगायचंय की बघा ना, हे सुंदर पिल्लू कोण आहे? त्यांनी भक्ती केली, त्या भक्तीला वश होऊन भगवान साक्षात रुद्राच्या रूपानं जन्माला आला. आणि मग असेच तुमच्या घराघरात तुमच्या प्रसन्न भावना असतील, प्रेममय भक्तिवयमय तुमचं जीवन असेल, आई वडिलांची सेवा असेल, बहिणींवर प्रेम असेल. बरं का भाऊजायांनो, तुम्ही असाल ना कोणाच्या तरी भाऊजाया का नाहीच? मग भाऊजाईचं प्रेम कोणावर पाहिजे? असं ह्या बाईसाठी टाळे वाजवा. ही दिंडीतली बाई बरं का, 86 नंबरमधली, हे आमच्या वाबळे बाई. बरं का बायांनो, भाऊजाईचं प्रेम कोणावर पाहिजे? नंदेवर पाहिजे, आहे की नाही? ननंद माझी दाकुली, ननंद माझी दाकुली, नाकातली टिकुली, नाकातली टिकुली, सौरी झाले बाई सौरी ग, सौरी झाले बाई सौरी, सौरी झाले बाई सौरी ग, मी झाले त्याची बाई नवरी ग, झाले त्याची बाई नवरी ग, सौरी झाले बाई सौरी ग, झाले त्याची नवरी ग. श्री संत एकनाथ महाराजांचे अभंग किती कोट आहेत बघा. पती माझे नारायण, पती माझे नारायण, मग रुद्रासारखा मुलगा जन्माला येतो, मग ह्यांच्या मृदंग वाजवणाऱ्यांसारखा मुलगा जन्माला येतो. हे गाणार, हे गोरं गोरं पान, कुठं राहतो रे तू? तू आळंदीच आहे, मला ओळखतो. असं कुठं राहिलाय? अरे वा, कसा गोड आहे बघा. सात्विक सांप्रदायिकता शिकायला आला, आईबापांनी पाठवला. त्याच्या आईबाप धन्य, तू पण धन्य आहेस भाऊ. काय हे कधी पण पती माझे नारायण, पती माझे नारायण, हा पती माझे, पती माझे, काय पती माझे. तो असला नारायण तर बरा,
नाही तर बायको म्हटली कडबा तिने काढला. ऐका ना, गवत ते काय बोल कडबा कुठी तिने केली. गाईला खाऊ बोला ना, मोठ्याने बोला ना. गाईला खाऊ तिने घातलं. दूध, दुधाच्या काटल्या आपल्या हातात. आणि काय सांगितलं माहिती का नवऱ्याला, म्हणले आज का नाही लेकरांना वडापाव खावा वाटलाय, एक पावशेर त्याल घेऊन या. त्याल त्याल कळतं ना, गोड त्याल म्हणजे तेल घेऊन या. हो हो घेऊन येणार. गेलं, दूध विकलं आणि त्याचे सगळे दिंडीचे मित्रमंडळी भेटले. वड्यावरची दिंडी आणि सगळा गाईचा पगार एवढ्यांना दारू पाजून खपावला. ते पियालं 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 पियालं. आपल्यासारखं कोण आहे? आपण असा एक सप्ताह करणार आहे. हेच काय लय बुवा झालं. मी पण काय वेळ सप्ताह सप्ताह म्हणलं जे टपकनी वड्यात पडलं का 3 तास वाक वाक. पिवळा पितांबर शाला गगनी जळाकला. आखं वकून पिवळं झालं. आणि बायको घरी वाट पाहती, वडापाव काढायचा आहे. पोरांना तेल आणायला नवरा गेलाय. तेलाची बाटली इथं शुद्धीवर थोडा आला, अर्ध वटलं. तेल आणायला सांगितलं, बाटली हानी तेल आणायचं, तेल आणायचं, तेल आणायचे. बायकोच आली त्याला घेऊन गेली. पती माझे नारायण, पती माझे नारायण. मांडीवर बसून त्यांच्या मांडीवरी बसन. अगं बाय तुम्ही लाग बसाल पण घेऊ देणार असला बुवा तर बरा आहे की नाही. मांडीवर बसन, 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 पती माझे नारायण आहे, ननंदा माझ्या चंद्रभागा आहे, माझ्या जावा माझ्या बहिणी आहे, माझ्या नवऱ्याचे आई वडील साक्षात महादेवाची पिंड आहे. मी कधीच माझ्या सासू सासऱ्यांचा छळ करणार नाही. माझ्या सासू सासऱ्यांना मी कधी त्रास देणार नाही. वा वा, माझे सासू सासरे नसते तर कपाळ भरून कुंकू लावण्याचं भाग्य मला मिळालं नसतं. माझे पतिदेव मला मिळाले ते माझ्या सासू सासऱ्यांच्या कष्टात. रात्रंदिवस माझ्या सासू सासऱ्याने लोकांची मजुरी केली आणि माझ्या नवऱ्याला शिकवलं. म्हणून सासू सासरे साक्षात माझ्या महादेवाची पिंड आहेत. हे ज्या दिवशी वाटतं ना त्या दिवशी भगवंत तुमच्या हाकेला ओ देतात. तो ओ देणारा केवढा आहे? एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू. वा वा, क्या बात. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे. तो रुद्राच्या रूपानं जन्माला येतो. तुमचं काय नाव आहे? मोहनच्या रूपानं जन्माला येतो. हे आमचे स्वामी अमोल महाराजांच्या रूपानं तो येतो. हे आमचे वारकरी, परिसरातील वारकरी राजेंद्र दादा. मोठी माणसं आपल्यात लहान होऊन बसतात, हेच त्यांचं मोठेपण. आमच्या अण्णा मांडवगडहून आलेत. हे आमचे सुरेगावहून आलेत. सुरेगाव लांब आहे बरं का, पण भावकी येते आपली. आमची भावकी वाबळ्यांची. वाबळे सगळ्यात बरे आहेत पण थोडेसे अभिमानी जास्त. आम्ही वाबळे, वाबळे, वाबळ
वाबळ. भाऊ वाबळे आहे आपण वाबळे, पण खरं सांगू लाकडापुढं मसन वाट्यापुढं काही काम नाही आपलं, तिथं बळच नाही आपलं. म्हणून ते माझे सोयरे सज्जन सांगाती. मला वाबळे घराण्याचा स्वाभिमान आहे, कारण ही सगळी वाबळे मंडळी दिंडीमध्ये नंबर 86 वाबळे महाराजांच्या दिंडीत सेवा करतात. हे आमचे वाबळे सर प्राचार्य होते कॉलेजचे सोमेश्वर विद्यालयात, पण जसे रिटायर झाले उरलेलं सगळं आयुष्य वाबळे महाराजांना अर्पण करून टाकलं. खाली लाकूड, मध्ये बोकड्याची मानगुटी आणि वरून कुऱ्हाड असायची. पण ज्या दिवशी त्यांना साक्षात्कार झाला महादेव सोमेश्वर भगवंताचा, शंभोदेवाचा, विठ्ठलाचा, त्या दिवशी ते अहिंसक झाले आणि वारकरी झाले. हाच वारकरी संप्रदायाचा स्वाभिमान आहे. परिवर्तन नावाचंच खरं कीर्तन आहे. परिवर्तन म्हणजे कीर्तन. म्हणून हे सगळे आता इथे हे सोमनाथ वाबळे, आमचे वाबळे सर, दुसरे आमचे अण्णा वाबळे, ते गवळे आहे, ते मागे बसले ते आपले ब्राह्मण भाऊ आमचे, किती मवाळ. काही मी ब्राह्मण आहे का, मी वैश्य आहे का, मी शूद्र आहे, की आमचे वाबळे सर. हे सगळे सोयरे धायरे जे आलेत ना, हे सगळे सोयरे धायरे. मी माझे गाव सोडलं, मी माझं घर सोडलं, मी माझी भावकी सोडली, पण मला इथं भावकी जोडलीच ना पंढरीच्या वाटेवर. हो ना, तुळशी ह्या घेतात, या बसलेत आहे, तुळशी यांच्या डोक्यावर, हांडे यांच्या डोक्यावर, आणि सगळा स्वयंपाक लागणारा सगळा शिदा सामुग्री हे वाबळे मंडळी पुरवतात. म्हणून मला बळ येतंय, खरं सांगतो मला बळ येतंय. पण पंढरीच्या वाटेवर जे आपलं बळ दाखवतात तेच खरे वाबळे. मारामाऱ्या, मर्डरीन, चोऱ्यान, माऱ्या, त्याच्या बळात काय नाही हो. म्हणून मनुष्य सात्विक जन्माला आला पाहिजे, आणि तो सात्विक मुलगा कसा जन्माला येतो ते सांगण्यासाठी तुकोबराय म्हणतात, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु भावे. तुम्ही म्हणाल तुम्ही आम्हाला फक्त रुद्रच दाखवला काय, फक्त तोच देव आहे, आणि तुम्ही म्हणाल मग आम्ही कोण आहे, मर्याय आहे काय? मर्याय व्हायचं का विठाबाई व्हायचे, मरी माती व्हायची का पार्वती व्हायची, ज्याने त्यांनी आपलं ठरवायचं. मी माझ्या पतीला नारायणाचा दर्जा देईल. पती माझे नारायण, पती माझे नारायण, मांडीवर बसन, मांडीवर बसन, एका जनार्दनी गुलू गुलू बोलन, एका जनार्दनी गुलू गुलू बोलन, एका जनार्दनी गुलू गुलू बोलन, एका जनार्दनी गुलू गुलू बोलन. बरं का माझ्या बहिणींनो, आजपासून आपल्या पतीशी गोड गोड बोलाल ना, नक्की. कोण कोण बोलतील वर हात करा. एक. तुम्ही म्हणाल काय बोलावं बाई, छाऊकन दाती येत्यात, कसं बाई बोलला वा, तरी बोलला. त्यांना तुमच्यासाठी कोणी नाही ग बाया, तुमच्याशिवाय. मुलांची लग्न झाली, मुलं कोणात रमतात, खरं बोलायचं. अगं माझ्या बायकून सगळं तुझं ऐकू, तू माझी देवीन मी तुझा भोप्या. काय खोट आहे का ग आई? हे खोट आहे पुरी आ? जय देव जय देव जय माझे बायकू, तू काय सांगल तेवढं तुझंच ऐकू. मला बाई लई राग तुमचा येतो, तुमच्या सासू सासऱ्या नाही, तुमच्या आईबापाचा कारभारी मला लई घाणवाज येतो. आणि मग तुझी भाऊजे तुझ्या आईबापाला असं म्हणलं, ती म्हणती ए वहिनी, फोनवर बरं का, वहिनी मी बोलते. कोण? अक्का बोलते. अक्का बोला ना वहिंस. काय नाही, मला असं कळलंय की तू माझ्या आई वडिलांना जास्त शहाणपणा शिकवतेस ते. आणि ही इकडं काय म्हणती नवऱ्याला, तुझ्या आईबापाचा मला वास येतो.
आणि भाऊजाईला काय म्हणते, माझ्या आई वडिलांना बोलशील तर बघ येऊन थोबाडात देईल. आणि मग तुझी नणंद येऊन तुझ्या कमरात लात घातली मग. बरोबर आहे ना. म्हणून ननंद भाऊजाया, ननंद भाऊजाया, एका चालीनं चालती, एका चालीनं चालती, पायातल्या जोड्या जशाची म्हण्या बोलती. ननंद भाऊजया, ननंद भाऊजया, सोनार वाड्या जाऊ, सोनार वाड्या जाऊ, कुंकाच्या करंड्याला, कुंकाच्या करंड्याला, मोत्याच्या जाळ्या लावू, मोत्याच्या जाळ्या लावू. अरे एवढा आनंद जर तुम्ही नणंदीला दिला ना माझ्या बहिणींनो, तुमच्या नवऱ्याला कधी डायबिटीस नाही होणार हो, कधीच नाही होणार. हे सगळे पुरुष आहेत ना, असे सुदृढ आणि सशक्त आहेत बघा. हे सगळे तुमच्या बायका नक्कीच तुमच्या बहिणीला जीव लावत असतील. हे तुमच्या चेहऱ्यावरूनच दिसतंय. काही काहींचे चेहरे एकदम असे समजायचं याची बायको म्हणजे खतरा आहे. याचं काय आईबापा पुढं नाही, बायको पुढं. आईबाप खड्यात गेले पण बायको मेरा प्यार आहे. अरे हड. आमचे बाबा म्हणायचे, मनसुख बाबा ना, रामदास बाबा, अरे हड. अरे 1000 बायका उभ्या करेल तुझ्या पुढं, पण मेलेले आईबाप परत नाही यायचे, परत नाही यायचे. आई माझा देव, आई माझा धर्म, आई माझा देव, आई माझा धर्म, आई माझा देव, आई माझा देव, आई माझा देव, आई माझा धर्म, आई माझी भीती, आई माझी प्रीती. ही पार्वती, ह्या सगळ्या पार्वती आहेत. किती दुःख भोगलंय फक्त त्यांना माहिती आहे. सुख काय दुःख दोन्ही आली बराबरी, सुख काय दुःख दोन्ही आली बराबरी, सुख गेलं उडा उडी, दुःखा तुझी परवडी, दुःखा तुझी परवडी. हसून खेळून, हसून खेळून आगळ घाली ते मनाला, किलवानी तोंड दिसू देईना जनाला, दिसू देईना जनाला. म्हणून या सगळ्या पार्वती आहेत माझ्या बहिणींनो. खूप सोशी, खूप सहनशील. अरे भाऊ म्हणतो, अक्का नवरा दारू पितो ना, माहेरी ये, माझ्या बंगल्यात राहा, तुझ्या पोराला आणि माझ्या पोराबरोबर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घालील. पण ती काय म्हणते, दादा नको करू काळजी, नको खाऊ जीवाला, दिस चांगलं येतील हात जोडी ते शिवाला. नको करू काळजी दादा, माझी काळजी करू नकोस. माहेरी मला बोलवू नको, मी जर माहेरी आले तर आपल्या वडिलांच्या नावाला कलंक लागेल. म्हणून या पार्वती आहेत. कपाळाचं कुंकू जन्माला जावं असं वाटत होतं, पण दारूच्या पायी नवरा मध्ये सोडून गेला. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. बरोबर आहे. हीच तिची प्रार्थना आहे शिवाला. ती खरी पार्वती आहे, सत्य पार्वती आहे. अरे नवऱ्याला बोलवलं नाही, दक्ष राजानं तिच्या बापानं बोलवलं नाही, माझ्या नवऱ्याला बोलवलं नाही, मी जाणार नाही, मी जाणार. सगळे बोला ना, मी जाणार, माहेराचं नाव घेणार, माझ्या बापाच्या घरी मी मेले तरी जाणार, कारण माझ्या नवऱ्याला बोलवलं. काय किती पवित्र आहे.
आपल्या नवऱ्याचा जी अपमान सहन करत नाही ती पतिव्रता म्हणजे साक्षात पार्वती आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काय म्हणते भावाला, दादा नको करू काळजी, नको खाऊ जीवाला, दिसत चांगलं येतील हात जोडी ते शिवाला, नाही मला अपेक्षा दादा तुझ्या रे धनाची, कष्टाची काबाडी न तुझी बहीण मानाची. म्हणून माझ्या बहिणीनं रडायला लागल्या, म्हणून डोळ्यात अश्रू येतात त्यांच्या. त्यांनी भोगलंय खूप, त्या खऱ्या पार्वती आहेत. माझ्या बहीण भावांनो, तुम्ही शिव झाला ना तर रुद्रासारखा गणेश जन्माला येतो. बरं, मजुरी करून मी राहीन घराला, शाळेत घालीन मी लाडक्या बाळाला, शाळेत जाईन बाळ डॉक्टर होईन, दुबळी त्याची आई दिस सुखाचं पाईन, माझ्या माहेरीचा श्रीमंतीचा थाट, दारून लागली माझ्या संसाराची वाट, आकडा मटका जुगार दारू सासरी, बंधवांची बाई माझ्या पंढरीची वारी, सासर माहेर कुठच जुळाना, दिलं इथं मला कसं माझच कळाना, तरी सुद्धा नांदून दाखवलं. आणि आपल्या मुलाला डॉक्टर बनवणारी जी आई आहे ती साक्षात पार्वती आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुणांनी वागा, सत्शील वागा, सदाचाराने वागा, पती पत्नींनो संसार चांगला करा, दुसऱ्यांचा द्वेष करू नका. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच, निर्ममोहो निरहंकार समदुःख सुखक्षमी. कसे राहा संसारात. कीर्तन हे लोकांच्या सुखाचाच मार्ग आहे. काल्पनिक काहीतरी सांगायचं, तिकडं एक देव आहे, इकडं एक देव आहे, इकडं इंद्र आहे, इकडं आमका ब्रह्मदेव, कुछ नाही. यही सब है. शंकर भी यहाँ है, पार्वती भी यहाँ है और गणेश भी यहाँ है. शंकर आणि पार्वतीचा सुरेख संगम झाला. बरं, आणि मग पार्वती, बरं का, मग तुकाराम महाराज म्हणतात, लय मोठा आहे तो. किती मोठा आहे. न रूपमस्येह ततो बलभ्यते, नांतो न चादिर न च संप्रतिष्ठाम, अश्वत्थमेनं सुविरूढ मूलम असंग शस्त्रेन. असा आहे तो, शस्त्रानं मारला जात नाही. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः आजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. एवढा मोठा आहे तरी सुद्धा एवढा प्रभू भाव, एवढा प्रभू भाव. हो, पण भावे शब्द आहे. काय शब्द आहे. मग रुद्रासारखी. आणि अभाविक असतील ना, मग आहे शांताबाईच्या गाण्यावर, बाई सोन्या कुठं आहे ग, तू कीर्तनाला आले सोन्या नाही दिसला, किती सोने आहे बघ ना कीर्तनात. हे टाळकरी पोर, पिल्ल, तुझं पिल्लू म्हणली वरातीला गेलंय, तिच्या पुढं नाचत आहे बुचणं चाटून. शांताबाई, कळलं ना, शांताबाई शांताबाई. आणि बसलो खाली बसलं बरं का, खाली बसलं ते पोरग, 10वी नापास, नॉन मॅट्रिक, चार्जिंग नसलेली बॅटरी. म्हणून ते बसलं खाली. मग पोरांनी विचारलं, का रे तू एकाच गाण्यात बसला. म्हणलं 4च बोचणं चाटली होती, उद्या 15 चाटेल. दुधाची नाही. मोठ्या पोरांनी दारू प्यायची आणि बारक्या पोरांनी बोचणं चाटायची. शांताबाई शांताबाई शांताबाई. कळलं. राक्षस कोण नव्हते वेगळे, हेच राक्षस आहेत, सैतान आहेत. म्हणून मायबापांची प्रजोत्पादनाच्या समयी जशी स्वाभाविक मानसिकता असतील तशा स्वभावाची मुलं जन्माला येतात. तुकोबराय पण असं मानसशास्त्र सांगतात. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी. पण पहिली कोण होती. दासी. बायांना बोलू द्या. दासी म्हणजे कोण माहिती का, या घरचं भांडं घासून झालं का त्या घरी बारामतीत आहेत बघा.
काय करते? भांड्या घासायचं काम करते. आणि देखणी सुंदर होती. एका मोठ्या श्रीमंताच्या घरी भांडे घासायला जात होती. दिसायला देखणी, उपवर झालेली. ती भांडे घासणारी पोरीशी ते पोरग होतं ना, शेठचं, श्रीमंताचं, कारखानदाराचं पोरग. म्हटलं आय लव्ह यू. आणि झालं ना त्यांचं प्रेम. आणि लग्नही झालं. लग्न झाल्यावर आता तिने मस्तपैकी डायनिंग टेबल, चमच्याने पोहे खायचे, ती शिळे तुकडे खायची. आता चमच्याने पोहे खायची हिला सवय कुठे, हिने मुठीत घेतली आणि तोंड घातलं. आधी होती दासी, पट्ट राणी केले तिसी. पण ती उठली, हातात तो बटवा, त्या तंबाखूची डबी, पानाची चंची, निघाली ना. नवरा म्हटलं अगं हे कुठं चाललीस? ते पोरगं म्हटलं येते ना 2-4 भांडी घासून. आता काय गरज आहे तिला भांडी घासायची? बोला ना बायांनो. मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईन. हो, म्हणून प्रजोत्पादन समयी त्रिविधा भवती श्रद्धा. दादा कुठले आहेत महाराज? तुमच्या चरणी शिरस साष्टांग दंडवत. व्यासपीठ चालक आहेत. मी तुमच्या व्यासपीठावर बसलो, क्षमा मागतो. अतिशय छान आहे. नुसता बुवा नाही, ती बंपक बुवा वेगळे. 2-4 भारी पाठ नाही, काय नाही, काय नाही. सध्याचे बुवा तर विचारू नको. 54 लाखाच्या गाडीत बाबा. मी आणली एक दुसऱ्याची. माझ्या पुतण्या पण माझा कीर्तनकार आहे. माझं बिघडलं ते आल्टो येड, आल्टो आहे. सर म्हणतात गाडी घ्यायची. बघू आता हे सगळ्या सोयऱ्याने जर जोर लावला तर. नाही खरं आहे की नाही? कारण मी गरीब आहे बाबा. मी कधी मागितलं नाही. मी मागितलं नाही आणि मागणार नाही. सरांना माहिती, बाबळे सर सगळ्यांनाच माहिती. पण सोयऱ्या दायऱ्याने जोर लावा. पोरीनो सोरीनो, ए पोरी लय हसली ग तू. काही कर बाई, पण मला 500 रुपये दे. आता नको हा. हे गावडे महाराज मागतील तेव्हा दे, नाही तर आताच देऊन बसेल तर मी कोणाला वाटून टाकील. मी वाटुळे आहे. मी काहीच नाही. कारण विजू महाराजांना विचार, मी वाटुळे आहे. मला 2 शर्ट आणि 2च धोतर आहेत. तसे 25 कपडे येतात मला वारीत. पण मी ठेवीत नाही का हो सर? ठेवीतच नाही. ठेवायला जागा नाही. आणि कोणी प्रेमाने विचारायलाच नाही तर काही पुढे ठेवून करतात. आणि मला त्याचा पश्चातापही होत नाही बरं का. नाही, तेव्हा मी यांच्यातच रमतो, लय खेळतो. सरांच्या घरी, कधी यांच्या घरी. आता तुमचं घर धरलंच बाबा मी, समजा सोडणार नाही आता. म्हणून एवढा प्रभू हे बसलेत ना, एवढे एवढे पण प्रभू आहेत. पण सांगू, भावे शब्द आहे. भक्ती भावनेने, प्रेम भावनेने, निष्काम कर्म भावनेने तुम्ही कर्म केलं तर तुमच्याच घरी तुम्ही म्हणाल त्या रूपामध्ये तो भगवान येतो. रुद्रासारखा होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ते इच्छा. मागतो काय? एवढा जगदानी. 3रं चरण मागे तुळशी जळ पाणी. आणि तेवढ्या रूपाने काय करतो? आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोप्पा. माझ्याबरोबर माझा भगवंत पुढं बसलाय. मला गीता म्हणू लागतात हे 2 जण. विसरलो मी नाव यांचं परत. सोळसकर दादा, राजेंद्र दादा. परत आमचे व्यासपीठ चालक महाराज काय, पडेर महाराज, ज्याची 700 श्लोकाची गीता पाठ आहे. अरे आताच्या पोरांना आधी कीर्तनाला बोलवा आणि म्हणा तुम्हाला 40,000 देतो. आणि त्यांच्या आधी परीक्षा घ्या म्हणावं, खालून हरिपाठ वर म्हण. ते मुतल चड्डी ते. हो, हे दंगेखोर घुसलेत ना इकडं. यांच्यावर पण काहीतरी गावडे महाराज, भोसले महाराज, तुम्हा सर्वांना सांगतो काहीतरी कारवाई झाली पाहिजे. नाही तर हा महाराष्ट्र विचरूक होऊन जाईल. अरे यांनी धुंडा महाराज पाहिले, जोग महाराज पाहिले, मामासाहेब दांडेकर पाहिले. अरे कधी रुपयाला शिवले नाही. ठीक आहे, आता जाण्या येण्याचं भाडं किंवा आता हे बिचारे गायक आहेत. मी तर म्हणतो आमच्यापेक्षा यांना जास्त पैसे द्या. एवढा संसार सोडून आल्यात, लेकरं बाळा वाट पाहतील घरी, काय गातात. अरे एक एक स्वर त्यांनी बसवलाय, एक एक बोल त्यांनी बसवलाय. एखाद्या कीर्तनकाराला बोलवा म्हणावं तुला 50,000 घे, आणि 2-2 रुपयाच्या नोटावरून एवढं बंडल करायचं, खाली कागद घालायची, मस्त पॉकेट करायचं, म्हणायचं शुभेच्छा. ते वड्यात जाऊन मरल. म्हणून माझ्या सज्जन मायबापांनो, कीर्तनकारांना जीव लावापणा असं नाही.
त्यांच्या गाडीचं भाडं तोडं वसळ 15-20 हजाराचं काही हरकत नाही, पण 50 अन 60 अन 40 अन एवढे पैसे हे संसारी माणसं कीर्तन करतात, यांना मदत केलीच पाहिजे. कीर्तनकारांना मदत करा आर्थिक, आणि आपल्या जवळपासच्या लोकांच्या कीर्तनकारांचा सन्मान करा, तुमचं भगवान कल्याण करेल. बरोबर आहे ना? जवळचे आता हे विजय महाराज आमचा वाबळ्यांचाच पोरगा आहे, खूप चांगलं कीर्तन करतो, शिष्यच आहे माझा, तो उत्कृष्ट कीर्तनकार आहे, चांगला गायक आहे आणि दिंडी चालक आहे. तर असे खूप ह्या बारामतीच्या आपल्या परिसरामध्ये आपले सोयरे दायरे चायरे पायरे खूप आहेत कीर्तनकार टाळकरी. म्हणून महाराज तुम्ही मी जी गीता म्हटलो ती गीताच म्हटलो ना, पण नाही तर हे म्हणतील हे काही म्हणला का काय, म्हणून साक्षीदार शहाणा असावा. माझ्याबरोबर हे कितीतरी सांगेल का हो, अद्वेष्ट रहा, अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच, संतुष्ट रहा सदैव, कोणाचा द्वेष करू नका. आमचं तर नुसतं दुसरीचं लुगडं पाहिलं इकडे थंडी येते लगेच. अगं 3 पेट्या भरून आणि 4 कपाटं भरून लुगडी, तरी पण हिला म्हणती काय ग का आणलं केवढ्याचं ग, म्हणले 300 रुपयाचं. 300? अगं माझं तर 78 हजाराचं आहे. अख्ख्या गावात कोराळ्यात नको, कोराळ्याचं नको नाव घ्यायला बाबा, अख्ख्या गावात इंडली भामे दगडे माझं लुगडं 28 हजाराचं, तुझं केवढ्याचं? ती म्हणली माझं 100 रुपयाचं. मग लईच नाचो बाया. आणि तेवढ्यात एका खासदाराची बायको आली. आता खासदार म्हणजे त्याची खास भरली. खासदार इकडून पळत तिकडून, तिकडून पळत तिकडं, वाटोळं झालं देशाचं. आता वारकरीच झाले पाहिजेत आमदार खरे, हो ना. काय तमाशा झाला सगळा हो. आणि माझ्या बहिणीनं होतो खासदाराची बायको, अहो पदराला सोन्याच्या गाड्या आणि चांदीच्या बुट्ट्या, असा पदर हलवेत उतरली टॅक्सीतून आणि हे याडं तिथं गेलं. खासदार बाई माझं लुगडं बघा ना 78 हजाराचं, तुमचं केवढ्याचं? ती म्हणली माझं 10 कोटीचं. हे 78 हजारवाले का बदकन पडलं टपाक. अहो तिची नशा मला पण आली. पडलं 6 महिने हॉस्पिटलमध्ये होती. हे भोसले गुरुजी ते दत्ता महाराज गावडे आणि मी तिसरा, आम्ही तिघं तिला भेटायला गेलो होतो. ती 6 महिन्याने शुद्धीवर आली आणि म्हणायला लागली दत्ता महाराज मी कुठं आहे? भोसले गुरुजी म्हणले तू दवाखान्यात आहे. ती म्हणली मला दवाखान्यात कोणी आणलं? वाबळे महाराज म्हणले खासदारनीच्या लुगड्यानं आणलं. म्हणून काय म्हटलंय, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच, निर्ममोह निरहंकार समदुःख सुखक्षमी. अशा भावनेने भक्तिभावानं वागला तर एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. तो बंधनात राहतो, तो तुमचा मुलगा होईल, तो तुमची आई होतो, तो तुमची वडील होतो, तो तुम्हाला वाटेल ती इच्छा पूर्ण करतो. फक्त काय मागतो? मागे तुळशी दळ पाणी. आणि म्हणून महाराज म्हणतात आम्ही महाराष्ट्राचे लोक भाग्यवान आहोत. शंभूदेव माझा, पार्वती आणि शंकर. बरं का, आता कीर्तन संपवतोय आम्ही. फक्त एक वाक्य बोलायचंय. आणि ए मावशी मला चहाला घरी ने बाई, नेशील का नाही? अगं हा म्हणणं का सुनाच्या ताब्यात आहे तू? हाच म्हणा ना बाई. शंकर पार्वती शंकर पार्वती. दोन्ही नंदीवर येती शंकर पार्वती. आणि त्या नंदीला ठेवलं बाहेर. कोई किनको आना नाही देना का? कोण बोलली? पार्वती. नंदी म्हणजे कोण माहिती का? नंदी म्हणजे बैल आहे ना. बैलाचं काय काम आहे कोण सांगेल बरं मला? अहो ते 2-4 महिन्याचं खाणं आहे का, बाहेर काढतो आणि बसतो बाहेर काढून ते रवंत करीत. तसं आपलं मन पण आहे ना, एवढं चांगलं चाललंय तरी काही काही बाया कीर्तनात बसल्यात
आणि कीर्तन झाल्यावर दाढी होती, तेव्हा मला लई दाढी होती एवढी. आली पाया पडायला एक बाई आणि लागली ना बोठ्यानं रड्या. म्हणलं आजी का रडता? म्हणले हे महाराज. म्हणलं आजी तुम्हाला कीर्तन एवढं आवडले? म्हणले कायचं कीर्तन आणि फिरताना बाबूजीच्या नादानं आले नाही तुम्ही केव्हा येते? मग झालं काय तुला रडायला? म्हणले तुमची दाढी पाहिली, एसटीच्या रस्त्याला माझं घर बाई, एवढा कमर एवढा बोकड्या आणि एसटी काली गेला ग बाई. आणि मग काय झालं? म्हणली त्याला एवढी मोठी दाढी होती, बोकड्या मारून आठवडा झालाय, पण महाराज तुझी दाढी पाहिल्यावर मला बोकड्याची आठवण झाली. इथं येऊन तरी फायदा झाला का हो? नाही ना. म्हणून अनन्य चिंतयन्तो मामे जनाः पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् अहम. म्हणून शंकर आणि पार्वती दोघांनी आणि तो मनाजीराव म्हणजे कोण? नंदी बाहेर ठेवला. म्हणजे ती ध्यानाला बसली. पार्वती म्हणजे बुद्धी बरं का, ध्यानाला बसली आणि मनाला बाहेर ठेवलं नंदीला. पण ते मन कसं भोळं आहे ना, आपलं बाबडच आहे ना, आहे की नाही? तर त्या मनाने शिवाला आतमध्ये येऊन दिलं. तर ही म्हटली माझ्या ध्यानामध्ये किती मोठा माणूस आला, ध्यान सुरू झालं, पूजा अर्चा चालली, आपली पाठ, तर आपल्याला अडचण येते की नाही? मग कोणीतरी सांगावं लागते महाराजांची पूजा चालली, यांची पूजा चालली. पण ते भगवान शिव आतमध्ये आले, हिच्या पूजेत अडथळा आला ना, मग तिने काय केलं माहिती का? काढून अंगाचा मळी, काढून अंगाचा मळी. हे मागच्या म्हणा ग, मी पुढच्या वर्षी जगतोय मरतोय, मला अटॅक आहे बरं का, जोरात म्हणा. काढून अंगाचा मळी, काढून अंगाचा मळी, तिनं बनविला बळी, तिनं बनविला बळी. काढून अंगाचा मळ, काढून अंगाचा मळ, तिनं बनविला बाळ, तिनं बनविला बाळ. आणि आपण काय सांगतात लोकांना, लोक येड्यासारखं, का पार्वतीच्या अंगाला लय मळ झाला होता, ते काय कुठं नांगरायला गेली होती का? मळ म्हणजे काम क्रोध विकार आणि जे आपलं अंतकरण मळालंय, तो अंतकरणाचा मळ तिने सत्संगाने बाजूला केला. आणि बाजूला केल्यावर जे राहिलं ते ज्ञानरूपी बाळ. आपल्या सर्वांना जर ज्ञान झालं तर आपण मारामाऱ्या करणार नाही. ज्ञान झालं तर त्या विवेकानं परस्त्रियांकडे मी सख्या बहिणीच्या मानानं वागेल, मी दुसऱ्याच्या द्रव्याचा अभिलाष करणार नाही, मी दुसऱ्याशी कधी खोटं बोलणार नाही, पशुपक्ष्यांना जीवदान देईल, त्यांना पाणी ठेवील, भूतदया गायी पशूंचे पाळन. हे ज्ञानरूपी बाळ म्हणजे गणेश आहे. पण कधी कधी ज्ञानी माणसाला लई ताठा येतो. भोळी बाबडी बरी आपली शेतकरी, पण आमच्यासारखे महाराज काय बोलूच नका. एकाला 15 मिनटं बसायला नाही टाकलं तर ते गाडीत बसून पटकन निघून गेलो. फार 3-4 किलोमीटर गेलो, यांनी फोन केला, महाराज महाराज अक्कल नाही तुमच्या गावाला, एवढा मोठा मी महाराज. अरे ज्ञानेश्वरी पाठ करून तर महाराज झालो आम्ही. ज्ञानेश्वरी मोठी का आम्ही मोठं? तुकोबरांच्या गाथा मोठा का आम्ही मोठं? हे म्हणते मी एवढा मोठा विद्वान आहे, मी सूत्र सांगतो, नारद सूत्र सांगतो, भक्तिसूत्र सांगतो, आणि मला बसायला नाही टाकलं. लाज वाटत नाही तुम्हाला? पाहिलं का? असा शेतकरी बोलेल का? म्हणून जाऊ दे बुवा, त्याला वेळ नसेल, नाही टाकलं बसायला. म्हणून नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञाना पाठी, आणि सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाच. तो अहंकार आहे ना, अहंकार तो शिवानं कापलं तोड. ज्ञानाचं तोंड आहे ना अहंकार आहे, ज्ञानाचं मुंडकं अहंकार आहे. तो अहंकार कापला आणि ज्ञान पवित्र झालं बरं का माझ्या बहिणींना. आणि मग काय केलं? रडू लागली पार्वती, रडू लागली पार्वती, तुम्हा सांगते ओ पती, तुम्हा सांगते ओ पती, माझ्या बाळ भरून द्या, तुम्ही मारला. मग भगवंताने ते ते हत्ती बित्ती नाही कापला बरं का. जे हिंसा करतील त्याला देव म्हणतील का? मग काय केलं? गजमुख म्हणजे ओंकार, अ उ आणि म. तुम्ही हत्ती पाहिलाय ना, गणपती पाहिला की नाही आता सध्या? सुपासारखे कान आहे ना सर, असा या कानापासून हात घ्या, बघा असा हात घ्या,
असा घेतला आहे ना, कान बरोबर असा मस्तकापर्यंत आला. आता खाली सोंड आहे की नाही, या सोंडेकडे या, परत सोंडेकडून असं फिरा आणि दुसऱ्या कानाकडे या. काय झाला? मोठ्याने बोला आणि वाजवा एकदा टाळी. हे आपले ऋषी म्हणून येडे नव्हते काहीतरी करायला. म्हणून गणपती हे ज्ञानाचं प्रतीक आहे. तो तुम्ही भक्ती केली त्याला वश होतो आणि भगवंत गणपतीच्या रूपानं जन्माला येतो आणि तुमची वाटेल ती कामं करतो, असा अभंगामध्ये परामर्श आहे. तुका म्हण आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. ढोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर रूपा पूर्वे धरावे दयचा पूर्वे रवि रवि तेजा सांगताना खमीस खवाटी फाटलेलं सुई दोऱ्यान शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा थिगाळ जोडलेलं आली जतरा गावाची बाप जुंदारी जायाचा उदार पाधार कापड पोराला नाहीचा जुन्या फाटक्यान बाप जत्रत फिरायचा. डोळ्यात पाणी आलं महिलांच्या. महिलांना बाप खूप आवडतो. तो पांडुरंग आहे, तो शंकर भगवान आहे. धिन्न धिन्न जुन्या फाटक्यान
बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा. चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला, पायली भर दाण्यासाठी बाप गावात फिरला. आमचं दुखल खुपल पाणी डोळ्यात आणायचा. आमचं दुखल खुपल. पोरींनो, लई काळजी बापाला तुमची बर. लेक नांदायला जाती, लेक नांदायला जाती, बाप पाहतो खिडकीतून, लाडकी मैना माझी हरण चालली कळपातून, हरण चालली कळपात. बाप मनात झुरायचा, बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन. लग्न लेकीच करीन. धांगा ढोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन. असा कनवाळू बाप जेव्हा सोडून गेला. वाबळे कवीचा जीव, वाबळे कवीचा जीव तसा वनवासी झाला. मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना, माझा हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. शुभ प्रभाती, शुभ प्रभाती ना सर. शुभ प्रभाती मंदिरात जावं वाटत, जावं वाटत, जावं वाटत. शिवलिंग पाहून हृदय दाटत, शंभूला पाहून हृदय दाटत, सिद्धेश्वरा पाहून हृदय दाटत. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल. आपुले पुरे बेटी वापुरे उत्तरे करावा महाराज अधिकार या बोला करावा. तुका ज्ञानेश्वरा